हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत इथं स्लीव्जवरती ड्रेसिंग कशा प्रकारे करायचं आणि त्याची मार्किंग देखील स्लीवची ड्रेसिंग पेपरवर कशा पद्धतीने घ्यायची। सगळ्यात अगोदर जी तुम्ही खाली जो तुमचा ब्लाउज पीस आहे त्याच्यावर मार्किंग केली, त्याच्यावरती ड्रेसिंग पेपर ठेवायचा आणि ड्रेसिंग पेपर ठेवल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता खालची मार्किंग तुम्हाला क्लिअरली वरती दिसत आहे ड्रेसिंग पेपरवर। आता जी ड्रेसिंग पेपरवर मार्किंग दिसत आहे तीच ॲज इट इज मार्किंग तुम्हाला वर करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी कुठलाही चॉकची गरज नाही, तुमचा जो नॉर्मल मार्कर असेल किंवा पेन असेल त्या पेनने देखील तुम्ही हे करू शकता। आता इथं व्यवस्थित आपली स्लीव्ज मार्किंग झाली आहे। बऱ्याच स्टुडंटला प्रश्न पडतात की मार्किंग कशी करायची, स्लीव्जवरती जी कपड्यावर आहे ती इथं कशी घ्यायची, त्यासाठी ही ट्रिक आहे। तर इथे आपल्याला नेक कोणता करायचा आणि स्लीव्ज कोणती करायची आपण इथं पाहूया। तर इथं सगळ्यात अगोदर जो कोणी नेक तुम्हाला किंवा स्लीव्ज असेल त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा। आता स्क्रीनशॉटची साईज किती हवी आहे तुमच्या स्लीव्जवरती डिपेंड आहे। एक स्क्रीनशॉट घेतला, आता त्याच्यावरून एक ट्रेसिंग पेपरची शीट घ्यायची आहे, स्ट्रिप्स कट केली, त्याच्यावरती आता ही पूर्ण जी डिझाईन तुमच्या मोबाईलमध्ये होते तेवढी डिझाईन तुम्हाला कव्हर करायची आहे। आता इथं पूर्ण डिझाईन आपण घेत नाही कारण ही पूर्ण डिझाईनच तुमच्या बॅक नेकला किंवा स्लीव्जला आहे, त्याच्यासाठी फक्त त्याचा एक पॅच बनवायचा आहे। पॅच बनवल्याच्या नंतर खूप अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे मार्किंग करू शकता। तर इथे एक छोटा पीस घेतला आहे, म्हणजेच पेपरचा तुकडा घेतलेला आहे एक। आता हा पेपरचा पीस घेतलेला आहे, एक छोटा पीस कट केला होता आपण आणि तोच आता इथं आपल्याला परत एकदा ट्रेस करून घ्यायचा। आता खालच्या साईडला जे काही तुमचं वर्क असेल स्लीव स्टार्ट केल्याच्या नंतरचं त्या वर्कसाठी किती स्पेस लागेल अशी लाईन तुम्हाला ठेवायची आहे। त्याच्यानंतर स्लीवचा सेंटर काढायचा आहे मधोमध। आता हा सेंटर काढल्याच्या नंतर हा पेपर तुम्हाला ड्रेसिंग पेपरच्या खाली ठेवायचा आहे, म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता मार्किंग तुम्हाला एकदम क्लिअर आणि व्यवस्थित दिसत आहे। आता हे मार्किंग तुम्हाला व्यवस्थित दिसतंय, तेच मार्किंग परत या ट्रेसिंग शीटवरती करून घ्यायचं ज्याच्यावरती आपण स्लीव्जने मार्किंग केलं होतं। आता या छोट्या पीसचा फायदा असा होतो तुम्हाला की तुम्हाला जिथे पण कुठे वर्क करायचं आहे, स्लीव्जवर आहे, फ्रंट नेकच्या बॉर्डरला असेल किंवा बॅक नेकच्या बॉर्डरला असेल, हा छोटा पीस तुम्ही तिथं ठेवू शकता आणि पूर्ण हवं तेवढं मार्किंग करता घेता येते आपल्याला। म्हणजे होतं कसं, मोबाईल तुम्ही प्रत्येक जागेवर फिरू शकत नाही, परत त्याच्या स्क्रीनचा प्रॉब्लेम होतो की त्याच्यावर मार्क वगैरे दिसू शकतं। त्याच्यासाठी असा छोटा खालचा जो पीस आहे तो तुम्हाला पेपरचा हलवून घ्यायचा, जिकडे पाहिजे आहे त्या ठिकाणी तुम्ही खाली ठेवू शकता, वर ठेवायचा नाही कधीही। जी तुम्हाला स्लीव्ज तयार करायची आहे किंवा बॅकनेक तयार करायचं त्याच्या खाली ठेवायचा हा पेपर। आता तुम्ही पाहिलं असेल एक साईड झाली आहे स्लीवची। आता सेकंड बाजूला पण तुम्हाला काय करायचं, सेंटर काढला आहे आपण इथे। सेंटर काढल्याच्या नंतर तो जो पेपरचा छोटासा पीस कट केलेला होता तोच आपल्याला यूज करायचा। आता वरच्या साईडला इथे लायनिंगचं आपण मार्किंग करत आहोत, कशासाठी ते बुट्टासाठी आहे। तुम्ही पाहिलं असेल त्या स्लीव्जवरती खूप छोटे छोटे बुट्टा आहेत आणि खूप जवळ आहेत, मग ते बुट्टा तुम्ही अशा अंदाजाने नाही घेऊ शकत, त्यासाठी स्केलच्या साईजनं तुम्हाला सरळ आणि आडव्या लाईन मार्किंग करायच्या आहेत आणि तिथे एक छोटे छोटे डॉट देऊन तुम्ही हे बुट्टा घेऊ शकता। एका ठिकाणी ड्रॉप शेपचा बुट्टा, त्यानंतर राऊंड शेप, असं 1 बाय 1 आहे। तुम्हाला हे स्लीव्ज मी नंतर इथे ॲड करेलच, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की स्लीव्ज कोणती पद्धतीची आपण करत आहोत। आता ही मार्किंग करून घेतली आहे याचे बुट्टा आपण, आणि कधीही स्लीव्ज करताना हा जो छोटा आपण पेपरवरती मार्किंग केलं होतं आता हे स्लीवच्या एका साईडला आपण करून घेतलं, म्हणजे हाफ स्लीव्ज तयार झाली। आता ही जी हाफ स्लीव्ज तयार केली तिला बरोबर असं फोल्ड करायचंय, पाहू शकता तुम्ही इथं बरोबर स्लीव्जला फोल्ड केलं। आता फोल्ड केल्याच्या नंतर ॲज इट इज तुम्हाला ती डिझाईन सेकंड साईडला पण दिसत आहे। आता सेकंड साईडला दिसली आपल्याला ती डिझाईन, त्याच्यानंतर आहे अशीच ती मार्किंग करायची तिथे पण, म्हणजे तुम्ही अर्ध्या स्लीव्जवरून तुमची हाफ स्लीव्ज तयार झाली, त्या हाफ स्लीव्जवरून राहिलेली हाफ स्लीव्ज तयार करू शकता, फक्त तिला पेपरला फोल्ड करायचे। आणि असंच तुम्ही बॅकनेकला पण करू शकता, हाफ साईडचा बॅकनेक करून घ्यायचा छोट्या पेपरच्या साहाय्याने, नंतर त्याला फोल्ड करायचं आणि आहे असं ॲज इट इज तुम्ही इथं घेऊ शकता। या पद्धतीने घेतलं तर तुमचा वेळ देखील खूप कमी लागतो आणि खूप कमी वेळेमध्ये तुम्ही ड्रेसिंग करू शकता। आता हा जो आपलं ड्रेसिंग आहे ही स्लीवची ड्रेसिंग होती। आता इथं स्लीवची ड्रेसिंग जी आहे ती पूर्णपणे तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता जशी आपण पाहिली होती मोबाईलवरती अगोदर, जशी आपल्याला पाहिजे होती सेम तीच ॲज इट इज इथं तयार झालेली आहे, कुठलाही फरक नाही किंवा काहीच नाही। आता हे तुम्हाला तुमच्या ब्लाऊज पीसवर घ्यायचे। आता ब्लाऊज पीसवर घेण्यासाठी काय करायचं, अगोदर खाली ब्लाऊज पीस, त्यानंतर हा कार्बन पेपर, कार्बनच्या नंतर जी तुम्ही ड्रेसिंग शीट तयार केली होती ती। आता या सगळ्या तिन्हीला एक पिन लावून अटॅच इथं व्यवस्थितपणे करायचं आहे। अटॅच केल्याच्या नंतर पेन्सिलच्या सहाय्याने तुम्हाला याला परत एकदा मार्किंग करायचं आहे आणि मार्किंग करताना थोडं प्रेस करून करा, म्हणजे होईल काय की खाली ते व्यवस्थितपणे प्रिंट होऊन जाईल। आणि हे जी प्रिंट बनवली आहे तुम्ही ही छोट्या स्लीव्जसाठी, मोठ्या
तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ॲडजस्ट करायचं म्हणजे काय राहतं, फक्त काही स्लीवची कशी असते हाईट जास्त असू शकते, तर त्यावेळेला तुम्हाला हा पेपर यूज करायला काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त त्याची बुट्टा वाढवायचे. जर आता स्लीव जी आहे तिची फिटिंग कमी आहे, म्हणजे याच्यापेक्षा रुंदीमध्ये पण स्लीव्ज कमी आहे, त्यावेळेला ही जी साईडची लाईन आहे कोणती बॉर्डरवाली खाली आणि साईडचे जे आपण बुट्टा घेतले होते ते कमी होतात. फक्त एवढाच फरक येतो. आणि अशा पद्धतीनं तुम्ही नंतर पूर्ण मार्किंग झाल्याच्या नंतर पेन्सिलनं पेपर उचलून घ्यायचा, बाजूला करायचा आणि ही मार्किंग पाहू शकता. खूप क्लिअर नीट दिसत आहे तुम्हाला व्यवस्थित. ही झाली आपल्या बॅकनेकची मार्किंग.